सुषमाजी, हाच मुद्दा घेऊन मी तुमच्याकडे येते। आतापर्यंत राज ठाकरेंनी 2014, 2017, 2019 इथपर्यंत टाळी देण्याचा प्रयत्न केला। ते मनसेच्या नेत्यांनी देखील म्हटलेलं आहे की आम्ही त्या चर्चेमध्ये होतो। मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून नेहमीच हात मागे घेण्यात आला। आत्ताही अटी शर्ती टाकण्यात आल्या, त्या अर्थी राज ठाकरे हात पुढे करतायत युतीसाठी आणि उद्धव ठाकरे एक पाऊल मागे जातायत असं चित्र दिसतंय। मी माझ्या मांडणी करण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा मगाशी प्रकाश महाजनजींना जे वाईट वाटलं त्यांचा अजिबात उपमर्द करण्याचा माझा हेतू नाहीये। मला याची कल्पना आहे की ते माझ्या वडिलांचे मित्र राहिलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरही आहे। परंतु जर नाही माझ्या बोलण्यातनं चुकून अरे म्हणजे तुम्हाला उद्देशून तो नाही गेला एवढंच मला क्लिअर करायचं होतं। पण तरीही तुम्हाला आपण दोघे बघा आता तुमची आपल्या बोली भाषेतला तो शब्द आहे आणि तुम्ही त्याच्यामुळे आपल्याला आणि तुमच्याबद्दल आदर आहे माझ्या मनामध्ये, तो काही मुद्दा नाही। तरीही तुम्ही दुखावला असाल तर मी तुम्हाला क्षमा मागते। सगळ्या गोष्टीला मनावर घेत नाही। अरे नाही दुखावला असेल तर माझी क्षमा मागायला काही हरकत नाही। मी लहान आहे, हरकत नाही, हरकत नाही 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 क्षमा मागितलं ना। वडिलांनी कधी आता जरा मी मुद्द्याचं बोलते। मुद्दा हा आहे की या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीनं मांडणी चालली होती मला असं वाटलं की अरेच्या माध्यमांमधल्या चर्चा काही ठरवून भाजपच्या बाजूने एक परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की काय, म्हणजे ते एकत्र येतील की नाही येतील माहित नाही। पण सर्वार्थाने सगळीकडून उद्धव ठाकरे कसे वाईट आहेत, उद्धव ठाकरे कसे ताठर भूमिका घेतात आणि उद्धव ठाकरेंना कशी युती नको आहे अशा अंगाने चर्चा माध्यमांकडून रंगवण्यात येते का अशी आता मला शंका वाटायला लागलेली आहे। मी पुन्हा पुन्हा म्हणतेय की याला अटी शर्ती म्हणत नाहीत, याला पारदर्शकता म्हणतात। जेव्हा आपण नातं जोडतो आहे ते अजून घट्ट झालं पाहिजे आणि ते फुलत राहिलं पाहिजे। परंतु जेव्हा एक राजकीय समीकरण म्हणून बघितलं जातं त्यावेळेला खाली असणारे जे लोक असतात ते आमचे असतील आणि तुमचे असतील, हे सगळे लोक जे आहेत यातले बरेच जण ज्यांना की भाजप पटणारी नसते, शिंदे पटणारे नसतात, पण म्हणजे काही शिंदेच्या घरी जेवायला जाणं किंवा शिंदेंनी जेवायला येणं याच्यावरून काही परसेप्शन तयार जर आम्ही करत असू तर इतके बालिश आम्ही नाही, इतके आम्ही इमॅच्युअर सुद्धा नाही आहोत। कुणी कुणाकडे जेवायला जाऊ शकतं, बोलू शकतं। कित्येक कॉन्क्लेव्ह मध्ये मला समोरून जर देवेंद्रजी भेटलेले आहेत किंवा एकनाथ शिंदेजी भेटले तेव्हा मी स्वतःहून अगदी त्यांना समोर जाऊन हात जोडून नमस्कार करून काय चाललंय भाऊ हे बोलणं झालंय। याचा बरोबर सुषमाजी, तुम्ही उद्धव ठाकरे यांचं नाहीये। मुद्दा हा आहे की विचारांची क्लिअरिटी असली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे की एका लॉंग विजनने जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळेला आम्हाला मानणारा जो वर्ग असेल, आपल्याला मानणारा जो वर्ग असेल आणि ज्या वर्गाला भाजपचा हेतू अजिबात पटत नाही त्याही मतदारांचा विचार करावा लागेल ना। त्यांच्याही लोकभावना आहेत, त्यांचाही विचार करून पुढे सरकावं लागेल ना। सुषमाजी, मग मला उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याचा तुम्ही अर्थ नीट समजावून सांगा की बाकीच्या चोरांना भेटीगाठी, छुपा पाठिंबा, कळत नकळत प्रचार करायचा नाही, याची शिवरायांची शपथ घ्यायची आणि नंतर टाळी द्यायची। दुसरा त्यांचा मुद्दा आहे की मग तुम्ही मला पाठिंबा द्यायचा की मग विरोध करायचा, बिनशर्त करायचा हे ठरवा। या सगळ्या वाक्यांचा तुम्ही मला अर्थ सांगा। मी येते तुमच्याकडे। हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की उद्धव ठाकरे यांनी ही टाळी स्वीकारली आहे की मग ते असं म्हणतात की पाठिंबा द्यायचा, विरोध करायचा की मग बिनशर्त करायचा। यासाठी प्रकाशजी तुमच्याकडे येते। आधी फक्त मला सुषमाजींकडनं उद्धव ठाकरे म्हणाले त्याचा अहो ताई, तुम्ही लोक ज्या पद्धतीनं एक पोर्ट्रे करायचा प्रयत्न करताय की उद्धव ठाकरेंची भूमिका ताठरतेची आहे का, तर मी हे स्पष्ट केलं पाहिजे की राज साहेबांचं स्टेटमेंट आल्याबरोबर उद्धव साहेबांनी प्रतिसाद देणं आणि त्यानंतर शिवसेनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून दोघांचा एकत्रित फोटो पोस्ट करणं हे खूप पोलकं आहे सगळं। म्हणजे आम्ही आमच्याकडनं सुद्धा सकारात्मक पावलं टाकायला सुरुवात केली, फक्त विचारांची क्लिअरिटी असावी असं म्हणायला काय हरकत आहे। आणि याचा अर्थ एवढाच आहे की असे खूप सारे लोक आहेत, बरं नवा मतदार जोडलेला आहे।